रत्नागिरीत अवकाळी पावसानं हाहाकार उडवलाय। सलग तिसऱ्या दिवशी वादळी पाऊस बरसतो आहे। संगमेश्वर, मंडणगड, दापोलीत घरांचं मोठं नुकसान झालंय। काजू, पपई, आंबा बागांचं मोठं नुकसान झालंय। वादळामुळे विद्युत खांब आणि तारांवरती झाडं पडली आहेत। अनेक तालुक्यांचा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे हजारो कुटुंब अंधारात आहेत। वीज पडून 2 महिला जखमी झाल्यात। अवकाळी पावसामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय। नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे। हवामान खात्याकडून मोठी चेतावणी देण्यात आलेली आहे। चक्रीवादळासारखी हवामान स्थिती निर्माण होणार आहे। 10, 11 आणि 12 जूनला महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांना मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्याचे नाव यामध्ये आहे का आणि तुमच्याकडे पाऊस कसा राहणार संपूर्ण माहिती पाहूया। राज्यातील शेतकरी आणि नागरिकांसाठी मोठी हवामान बातमी समोर आली आहे। बंगालच्या उपसागरातील वातावरणीय बदल, मान्सूनची प्रगती आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 10, 11 आणि 12 जून दरम्यान महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह इशारा देण्यात आलेला आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो। विशेष म्हणजे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ढगांची मोठी गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा देणारा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। जिल्ह्यामध्ये काय आहे अंदाज संपूर्ण पाहूया। परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर, लातूर या जिल्ह्यामध्ये 10, 12 जून दरम्यान मेघगर्जनासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही भागात जोरदार सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार सध्या मान्सून महाराष्ट्रात पुढे सरकत असून पुढील काही दिवसात त्याचा प्रभाव अधिक वाढणार आहे। त्यामुळे अनेक भागामध्ये ढगाळ वातावरण कायम राहू शकते। शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब असली तरी घाईघाईने पेरणी करू नये असा सल्ला हवामान विभाग आणि कृषी तज्ज्ञांनी दिला आहे। सलग आणि समाधानकारक पाऊस झाल्यानंतर पेरणी करावे असे आवाहन करण्यात आले आहे। 10 जून पासून लक्षात घ्या, 10 जून पासून अनेक भागामध्ये दुपारनंतर ढगाची निर्मिती होण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो। त्यामुळे शेतातील कामे करताना काळजी घेण्याची सल्ला देण्यात आलेली आहे। की तुम्हाला माहितीच आहे की सध्या हवामान खात्याकडून मोठी चेतावणी देण्यात आलेली आहे आणि हवामान हा कोणत्या विभागामध्ये पडायला लागला आहे, कोणत्या विभागामध्ये नाही। परंतु या 12 जिल्ह्यामध्ये आता हवामान येणार आहे आणि ताशी तुम्हाला 40 ते 50 पर्यंत ताशी वेगाने येणारे वारे आणि त्यासोबत मेघगर्जना आणि या सगळ्यासोबत तुम्हाला पाऊस पण दिसेल। कारण की सध्या पावसाची पेरणीची मान्सूनचे आगमन झालेले आहे आणि या मान्सून आगमनानंतर तुम्हाला लवकरात लवकर पेरणीला सुरुवात करायची आहे। परंतु पेरणीची गडबड न करता आरामात तुम्हाला घाई गडबड न करता पेरणी करायची आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पेरणीची जे पण वस्तू आहेत ते तुम्हाला दिसेल। 10 ते 12 या दरम्यान पाऊस होईल। त्याच्यानंतर अजून जर पाऊस झाला म्हणजेच की जमिनीची जेव्हा पोटभरणी झाली तेव्हा पेरणीला सुरुवात करावी अशी माहिती हवामान खात्याने दिलेली आहे। अशाच साठी आणि विविध योजनेसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।